राणा, तुम्ही का आमचं नाक कापायचं ठरवलंय का? नाही, ते मी घरातली समधी माणसं सकाळपासून राब राब राबत्यात, तयारी करतात कशासाठी? तुमचा या पोरखेळ बघण्यासाठी? चला, वाड्या पाहुणे वाट बघतात. मामंजी अहो, पाहुणं कधीच गेलं. काय? अगं मग तू अडवायचं नाही का त्यासनी? अहो असं काय? अहो आम्ही लय अडवण्याचा प्रयत्न केला, हातापाया पडलो, लई नवण्या केल्या, पण त्यांनी आमचं काहीच नाही ऐकलं. त्यांना दिल्ली गाठायची होती. हा, पण पुढच्या वेळेला येतो म्हणलं. समजा समून आणलेला खाट. चला. राणा भाऊजी, चला आता. अहो, तुमची याच्यावर सही. अहो, असं काय फरक पडला हो मी उसाच्या फडात सही घ्यायला गेले तर? घ्या सही, त्याचं काय नाही, पण उसाच्या फडात मग त्यात काय? हवं तुमच्या सिटीत चालत असेल ते, आमच्या गावात नाही. एखाद्या बाईला एखाद्या माणसाबरोबर उसाच्या फडात बघितलं तर लय वाईट अर्थ निघतो त्याचा. वाईट म्हणजे? हवं माणसं काय 10 तोंडांनी बोलतात. आता वाईट म्हणजे ते. अहो नाही 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 नाही, अहो तुम्हाला माहितीये ना, मी फक्त सही घ्यायला गेले होते, आणि मला जर का हे आधीच माहिती असतं ना तर मी गेलेच नसते. तरी मी राणाजींना सारखं सांगत होते उसाच्या फडाच्या बाहेर या, पण ते ऐकतच नव्हते. अहो पर त्यो येणारच नव्हता बाहेर, लपून बसला होता ना. लपून का? अव राणादाचं लगीन ठरवाल्यात नव समधी, घरी पाहुणं बी बघा आलत नव, पर्यो लगीनच करणार नाही म्हणतोय. म्हणजे का नाही करायचं लग्न? अव बरमचाराचं खुळ बसले नव त्याच्या डोसक्यात, लगीनच करणार नाही म्हणतोय. अव पुरीकडे बघाय बी लाजतोय तो, लगीन तर लय लांबची गोष्ट. म्हणून तो लपून बसला होता, आणि नेमकं तुमच्या संगत त्याला बघितलं, ते बी उसाच्या फडात, म्हणून साहेब भडकलं. राणा, हे माझा लाडका पहिलवान, मला सांग तुला काय अडचण आहे? तुला लगीन का नाही करायचं? आबा, कारण म्हणजे मी ब्रह्मचारी आहे, मग कसं करणार लगीन? बर मला सांग, तुला ब्रह्मचारी करायचं? सच्चा पैलवान व्हायला. सच्चा पैलवान व्हायला काय लागते? ब्रह्मचारी पण. अरे वेगळं सांग की. बर मला सांग, सच्चा पैलवान बनायला ताकद लागते, बरोबर? सच्चा पैलवान बनायचं म्हणल्यानंतर कुस्ती खेळताना मन शांत असावं लागतं, खरंय का नाही? समजा तुझं लगीन झालं तर तुझी बायको तुला प्रेमानं जेवण बनवून देईल, बघ ते खाऊन किती ताकद येते ते. हे बाप लेक आतमध्ये काय बोलायलेत, काहीच कळणं झालंय. अरे 4 शब्द बोलायला जवळचं माणूस असलं म्हणजे मन शांत होतं. मन शांत झालं की अजून ताकद वाढती, आणि मग बनशील सच्चा पैलवान. अरे आपल्या गोदाकाला अजून किती त्रास द्यायचा? बर मला सांग,
जगामध्ये एवढे पैलवान आहेत. किती जण ब्रह्मचारी राहिले नाही ना. आता बघ, तुझं लगीन झाल्यावर तुझी बायको तुला रानात मदत करेल. तुझ्यासाठी जेवण घेऊन येईल. तुझी कापड बी तीच पसंत करल. अरे तुझ्या कामावरचा भार हलका झाला म्हणजे तुला तालमीवर जास्त लक्ष देता येईल. बघ, लगीन झाल्यावर किती सुख असतंय ते. बायको असावी तर पाठक बाईवानी. म्हणजे तू लग्नाला तयार आहेस असं आम्ही समजायचं हा का? अजून पक्क नाही होत. नाही म्हणजे ते चल उठ उठ उठ. चल 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 चल. तुझी कायम काळजी घेईल असं वचन दिलं होतं आम्ही तुझ्या आईला. अरे तू लग्नाला तयार होत नाहीस या एका विचारानं 1 मिनिट चैन पडत नाही आमासनी. साहेब, महाजन मास्तर आले. पाठवा. साहेब अहो माझं, अहो सर काय करताय? उठा. साहेब, माझी काहीच चूक नाही. त्या बाई मूर्ख आहेत. पण पण मी हुशार आहे ना. महाजन, हेड सर. कॉम्प्युटर गेला. काय झालं? तुम्ही सगळे असे गप्प का? बाई, कॉम्प्युटर गेला आपला. गेला म्हणजे? अगं, वाड्यावरनं फोन आलता साहेबांचा. मग हेड सर गेला लगेच कम्प्युटर घेऊन. महाजन सरांना पण ना सगळ्याचीच घाई असते. अगं मी गेले होते सही घ्यायला, पण सगळा घोळच झाला. नाही नाही, माझ्यामुळे शाळेचं नुकसान नको. माझ्याचमुळे सगळा घोळ झालाय. मी एक काम करते, मी वाड्यावर जाते आणि काय ते सगळं क्लिअर करते. मुलांसाठी तरी कॉम्प्युटर आणायलाच हवा परत. तू एक काम कर, तू वर्ग बघ, मी आले. चला रे वर्गात चला. चल. हे बघा साहेब, मी कॉम्प्युटर घेऊन आलो. पोरांना कशाला पाहिजे कॉम्प्युटर? मी आपलं गमतीनं त्या बाईंना म्हणालो की गायकवाड साहेबांकडून कॉम्प्युटर चालवण्याचं लेखी हमीपत्र घेऊन ये म्हणून. पण त्या उच्च शिक्षित बाईनं सगळा गोंधळ करून टाकला. पण काळजी नको साहेब, मी स्वतः जातीनं लक्ष घालीन. या नवीन शिक्षकांवर जबाबदारी टाकण्यात चूकच झाली माझी. माझ्या तोंडाकडे काय बघतोस? ठेवतो खाली. साहेब, एकदा माफ कर. राणा भाऊजींच्या लग्नाची जिम्मेदारी आमची. या वर्षी आम्हाला आमच्या थोरल्या सुनबाईचं तोंड दावा. या वर्षात तुम्ही तुमच्या दुसऱ्या सुनेचं तोंड नक्की बघाल. थोरल्या सुनबाई. चुप चुप चुप. दिसते का वाघीन? वाघीन बघायचे ना? दिसली दिसली.